स्वप्नात रंग भरताना भाग 49. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. दोघं टेंट जवळ आले आणि एकमेकांना बाय बोलून आपल्या टेंटमध्ये झोपायला गेले. टेंटमध्ये आल्यावर रुही खूपच जास्त खुश होती. तिला काय करू असं झालं होतं. आज ती तिचं प्रेम जे जिंकली होती. पण अचानक रुहीला आठवलं, लोणावळ्यात सुद्धा शुभम असंच बोलला होता. पण सकाळी त्याला काहीच आठवलं नव्हतं आणि आज पण शुभमने थोडी का होईना पण ड्रिंक केलीच होती. त्यामुळे आतापर्यंत खुशीत असणारा रुहीचा चेहरा मात्र आता उदास झाला होता. आता पुढे. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे सगळ्यांना लवकरच जाग आली. फ्रेश होऊन सगळे नाश्ता करण्यासाठी जमले होते. गरमागरम पोहे खाऊन सगळ्यांना मस्त वाटत होतं. चहा पोहे खाऊन सगळे फिरण्यासाठी समोरच्या झाडांमध्ये घुसले. सगळेच जण मस्त दंगामस्ती एकमेकांची टिंगल करत चालले होते. पण रुही मात्र आज खूप शांत होती. ती खुशसुद्धा होती, पण आधी आलेला अनुभव तिला खुश राहून देत नव्हता. त्यात शुभमसुद्धा सकाळपासून तिच्यासोबत काहीच बोलला नव्हता. त्यामुळे तर तिला जास्तच उदास वाटत होतं. शुभम मात्र आता ते जंगल बघून रागात रुहीकडे बघत होता. बाहेरून विरळ दिसणारी झाडे आता मात्र दाट होत होती. रात्री रुही जर यामध्ये हरवली असती तर कसं शोधलं असतं तिला मी. जर रुही सापडलीच नसती तर. मनात विचार येताच शुभमच्या अंगावर काटाच आला. शुभम रुहीवर चिडला होता. त्यामुळे शुभम रुहीसोबत एक शब्द पण बोलला नव्हता सकाळपासून. पण रुही मात्र दुसराच विचार करत होती. अगं रुही, काय झालं? तू इतकी मागे का चालत आहेस? काय झालं आहे तुला? साक्षी ओरडतच रुहीला म्हणाली. नाही, काही नाही झालं मला. ते मी इकडे तिकडे पक्षी बघत चालत आहे. पक्षी खूप मस्त आहे ना इथे? खूप मस्त मस्त कलरचे पक्षी आहेत. असे आपल्याला तिकडे शहरांमध्ये बघायला भेटत नाही. रुही आजूबाजूला बघत म्हणाली. हो, ते तर आहेत. खूप सुंदर आहे हे सगळं. आपल्या शहरात कुठे बघायला भेटणार आहे आपल्याला असं? समीर रुहीला दुजोरा देतच म्हणाला. चला आता माघारी जाऊ. खूप आतमध्ये नको जायला. आधीच आपण खूप आतमध्ये आलो आहे. अजून आत नको जायला. शुभम समोर बघत म्हणाला. हो चला, आता निघायला पाहिजे. अभि म्हणाला. टेंटजवळ येऊन सगळ्यांनी आपल्या बॅग घेतल्या आणि परतीच्या मार्गी लागले. 4 ते 5 तासांच्या प्रवासानंतर सगळे रुहीच्या घरी पोहोचले. आज रात्री त्यांना साक्षीच्या घरी जायचं होतं. सगळे दमले असल्यामुळे लवकरच रूममध्ये जाऊन झोपी गेले. या 2 दिवसाच्या प्रवासाने सगळे चांगलेच दमले होते. संध्याकाळी फ्रेश होऊन सगळेजण साक्षीच्या घरी गेले. अजूनपर्यंत शुभम रुहीसोबत बोलत नव्हता. त्यामुळे रुही खूपच नाराज झाली होती. तर शुभमसुद्धा आपल्यासोबत रुही स्वतः बोलायला आली नाही म्हणून रागातच होता. त्याला असं वाटत होतं कालसाठी रुहीने स्वतः येऊन त्याला सॉरी बोलावं. या जावई बापू, आज पहिल्यांदा आले तुम्ही इथे. तुम्हाला इथे आलेलं बघून छान वाटलं. साक्षीचे बाबा शुभमला म्हणाले. शुभम हसतच आत येत दोघांच्या पाया पडला. साक्षीचे बाबा समीर, अभि आणि शुभम मस्तपैकी हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. तर रुही, साक्षी आणि शुभ्रा साक्षीच्या आईला स्वयंपाकात मदत करत होत्या. जेवण बनवता बनवता चौघींच्या मस्त गप्पा चालू होत्या. काय शुभमराव, कसं चालू आहे तुमचं? आमची रुही तुम्हाला जास्त त्रास तर देत नाही ना? साक्षीचे बाबा हसतच शुभमला म्हणाले. नाही काका, रुही मला काही त्रास नाही देत. शुभम, सांभाळून घ्या पोरीला. अचानक तिचे आई बाबा गेले. पोरगी एकटी कधीच राहिली नाही की कधी आई बाबांना
सोडून कुठे गेली नाही. खूप लाडकी होती तिच्या बाबांची. अचानक तिचं सगळं जगच बदलून गेलं. तिचं जगच तिचे आई बाबा होते. मी पहिल्यापासून बघत आलो आहे. खूप जीव होता तिचा तिच्या आई-वडिलांवर. अल्लड अवखळ अशी आपली रुही आज मात्र खूप समजदार झाल्यासारखी वाटत आहे. तिचे आई बाबा असताना जी रुही आमच्यासमोर होती, आज ती दिसतच नाही. ही रुही खूप शांत वाटते आता. कदाचित परिस्थितीमुळे ती अशी झाली असेल, पण माझी तुमच्याकडे एकच विनंती आहे. आता जी रुही आपल्या सगळ्यांसमोर आहे, ती रुही नको आम्हाला. आधी जी रुही होती अल्लड अवखळ, ती रुही आम्हाला परत द्या. ती जरी माझी सख्खी मुलगी नसली तरी मी तिला माझ्या मुलीसारखीच आहे. तिचे वडील आणि मी लहानपणापासूनचे मित्र. मी सुद्धा माझा मित्र गमावला. आज जर तो असता तर रुही खूप वेगळी असती. बाबा डोळ्यात पाणी आणत म्हणाले. हो बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला तुमची आधीची रुही नक्कीच परत देईल. वचन देतो मी तुम्हाला. लवकरच तुम्हाला तुमची रुही पुन्हा मिळेल. शुभम बाबांच्या हातात हात देत म्हणाला. इतका वेळ त्यांचं बोलणं ऐकणारा समीर मात्र थोडा शॉकच झाला होता. समीरला माहीत नव्हतं रुही ही शुभमची बायको आहे. उलट शुभमचं लग्न झालं आहे हेच त्याला आज पहिल्यांदा समजलं. पण समीर मात्र आता काही बोलला नाही. आज जेवणाची सोय टेरेसवर केली होती. शुभ्रा आणि साक्षी दोघींनी वर जाऊन टेरेसवर सगळी तयारी करून ठेवली. चांदण्यांच्या प्रकाशात मस्त थंड हवेत सगळ्यांनी जेवणावर मस्त ताव मारला. 2 दिवस बाहेर जेवल्यामुळे आज घरचं जेवण त्यांना जास्त गोड लागलं. हसत खेळत मजा मस्ती करत सगळ्यांचं जेवण झालं. आजची रात्र तुम्ही सगळे इथेच राहा ना? सगळे निघतच होती की साक्षीची आई म्हणाली. असंही आता उद्या तुम्ही मुंबईला जाणार आहात तर परत कधी येणार माहीत नाही. त्यामुळे आजची रात्र तुम्ही इथेच राहा आमच्यासाठी. त्यांचा आग्रह कोणालाच मोडता आला नाही. त्यामुळे सगळ्यांनी आज साक्षीच्या घरी राहणं पक्कं केलं. आई, आता आम्ही राहिलोच आहोत ना, तर चल ना आज आपण सगळे टेरेसवरच झोपू. मस्त मज्जा येईल रात्रभर. आपण गेम खेळू. साक्षी एक्सायटेड होतच म्हणाली. तुम्ही सगळी पोरं जावा वर झोपायला. मला थंडीमध्ये झोपायला जमणार नाही. साक्षीचे बाबा म्हणाले. काय ओ बाबा, थोडा वेळ तर चला ना. वाटलंच तर झोपायला पुन्हा खाली या. साक्षी बाबांना म्हणाली. अगं बाया, आधीच माझे हातपाय खूप दुखत असतात. त्यात थंडीमध्ये अजून दुखतात गं. म्हणून म्हटलं तुम्ही जावा. बाबा म्हणाले. ओके, मग आपण एक काम करू. आम्ही तिघी जाऊन वर अंथरूण टाकून येतो. मग आपण इथेच गेम्स खेळू आणि मग तुम्हाला झोप आली की तुम्ही जाऊन झोपा. आम्ही वर जाईल. रुही म्हणाली. हो, हे ठीक आहे. बाबा हसतच म्हणाले. रुही, साक्षी आणि शुभ्राने वर टेरेसवर जाऊन अंथरूण टाकून आल्या. खाली येऊन गोल करून मस्तपैकी सगळेजण गेम्स खेळत बसले. रात्री उशिरापर्यंत त्यांचं खेळणं चालूच होतं. 1-1:30च्या दरम्यान बाबांना झोप यायला लागली तसं सगळेजण वर टेरेसवर निघून आले. समीर कडे मध्ये अभिकडेला शुभम तर शुभम दुसऱ्या साईडला. शुभम शेजारी रुही, साक्षी आणि शुभ्रा झोपल्या होत्या वर आकाशात बघत. रुही उद्याच्या दिवसाचा विचार करत होती. शुभम आपल्याला घेऊन जाईल का? काल रात्री बोललेलं शुभमच्या लक्षात असेल का? आज तर तो आपल्यासोबत एक शब्दही बोलला नाही. तर इकडे शुभमच्या डोक्यात रुही आज आपल्याला एकदासुद्धा सॉरी बोलायला आली नाही. तिला समजतच नाही का अजूनही की ती रात्री काय करायला चालली होती?
मी तिला रात्री इतकं सांगितलं तरी तिला का कळत नाही? तिला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? ती जोपर्यंत मला सॉरी बोलत नाही तोपर्यंत मी तिच्यासोबत बोलणारच नाही. मनातच ठरवून शुभम डोळे बंद करून झोपला. क्रमशः कॅम्पिंगचा अनुभव, जुन्या आठवणींमुळे रुहीची चिंता, शुभमचा राग आणि मनातलं प्रेम. दोघांच्या मनात खूप काही, पण बोलायला शब्दच नाहीत. आणि अचानक साक्षीच्या घरी उलगडतं एक मोठं रहस्य. समीरला कळतं की रुहीचं लग्न झालेलं आहे. रुही शुभमचं अंतर वाढतंय की जवळ येतात ते दोघे. पाहण्यासाठी वाचत राहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.